देवेंद्र भाऊ, तुमची आकडेमोड चुलीत घाला। महाराष्ट्रातील चमच्यांना बजेटमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळालं यावरून आता ठाकरे गटाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही, महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेला नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच फडणवीस यांनी हे दावे खोडून काढत संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करून झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी चर्चा करताना आकडेवारीचा संदर्भ दिला। मात्र आता याच आकडेवारीवरून ठाकरे गटाने संताप व्यक्त करत थेट देवेंद्र भाऊ, तुमची आकडेमोड चुलीत घाला असं म्हटलं आहे। केंद्रीय अर्थसंकल्पाची लोक मजा घेत आहेत। हम दो हमारे दो अशा पद्धतीचे हे सरकार आहे। म्हणजे मोदी शहा हे दोघे त्यांच्या दोन खास उद्योगपतींसाठीच सरकार चालवित आहेत। आता अर्थसंकल्प ही हमारे दो म्हणजे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांसाठीच बनवला, म्हणजे सरकारचे हमारे दो हे धोरण कायम आहे। लोकसभा निकालाने पीडित बजेट अशी टिप्पणी सुद्धा बजेटबाबत चपलक बसते असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लावण्यात आला आहे। कालचे बजेट म्हणजे डळमळीत मोदी सरकारला 6 महिन्यांची मुदतवाढ व त्या मुदतवाढीसाठी केंद्रीय तिजोरीतून किमान 1.25 लाख कोटींचा खुर्दा गुजरातच्या व्यापार मंडळाने उडवला। मागचे बजेट हे अयोध्या व राममय होते। या बजेटमध्ये अयोध्या आणि रामाचा साधा उल्लेख नाही, ही बाब विशेष नमूद करण्यासारखी आहे असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे।